कुर्डुवाडीमध्ये फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे। पोलिसांनी भोंदू मनोहर भोसले याला अटक केली आहे। मनोहर भोसले याच्या विरोधात कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि पुण्यातल्या मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून भोसलेला ताब्यात घेतले। भोसलेवर जादूटोणा करून लोकांची फसवणूक केल्याचे आरोप आहेत। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून अशा भोंदूगिरी विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे। मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले ह्याच्यावरती कंप्लेंट होतं की त्यांनी फसवणूक करून त्यांनी छळ केलेले, त्यानुसार गुन्हा दाखल झाले आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले, अटकेचं कारवाई चालू आहे। ह्याचा अगोदर पण त्यांच्यावरती 21 मध्ये 4 गुन्हे दाखल झाला होता। सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणलाही दाखल होता। ह्याच्यामध्ये खास करून बलात्कार, विनयभंग आणि परत जादूटोणाचा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता। वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्याच्या गुन्ह्यामध्ये पण आम्ही खोल जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।